काही माणसं जन्माने मोठी नसतात तर आपल्या कर्माने मोठी होतात. काही नावं फक्त ओळख नसतात तर ती असतात विश्वासाची सावली. आणि काही व्यक्तिमत्व अशी असतात जी स्वतःसाठी कमी पण समाजासाठी जास्त जगतात. खरसई गावाच्या अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी. संस्था उभी करणं सोपं असतं, पण त्या संस्थेला समाजाच्या मनामनात पोहोचवणं, तिच्यामार्फत हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवणं हे फक्त काही मोजक्याच व्यक्तींना जमतं. खरसई निसर्गानं नटलेलं, संस्कृती जपणारं एक छोटंसं गाव आणि त्या गावाच्या मातीने घडवलेलं एक असामान्य व्यक्तिमत्व. मान्य श्री चंद्रकांत कानू. श्री चंद्रकांत खोत जरी हे नाव असलं तरी खोत भाऊ या नावानेच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मनात घर केलेली ही व्यक्ती. हे नाव फक्त एका व्यक्तीचं नाही तर विश्वासाचं प्रतीक आहे, समाजसेवेच्या निस्वार्थ प्रवासाचं प्रतीक आहे. आजही खरसई गावात खोत साहेब हे नाव उच्चारलं की अनेकांच्या चेहऱ्यावर आपसूक आदर उमटतो. कारण काही माणसं पदाने मोठी नसतात तर आपल्या कर्माने लोकांच्या मनात उंचावलेली असतात. हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर उभं राहतं खरसई गावातील एक जुनं, प्रतिष्ठित आणि सर्वांच्या मनात घर केलेलं मंडळ, श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ, खरसई, मुंबई. सन 1969 एक स्वप्न जन्माला आलं, पण ते फक्त मंडळ नव्हतं तर अनेक तरुणांच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार केंद्र होतं, जिथे खेळ शिकवला गेला, संस्कार दिले गेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजासाठी जगायचं हे शिकवलं गेलं. त्या काळात साधनं कमी होती पण जिद्द प्रचंड होती आणि त्या जिद्दीला नेतृत्व मिळालं खोत साहेबांचं. 15 मे 1952 रोजी रायगड जिल्ह्यातील खरसई या छोट्याशा गावात जन्मलेल्या या व्यक्तिमत्वाने लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न पाहिलं. शिक्षण घेत असतानाच त्यांनी समाजकार्याची वाट निवडली आणि पुढे मुंबई महानगरपालिकेतील सेवेत कार्यरत राहूनही समाजाशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. गावात एखादी अडचण असो, तरुणांना दिशा देण्याचा प्रश्न असो, शिक्षणासाठी मदतीचा हात असो किंवा संस्कृती जपण्याची जबाबदारी असो, प्रत्येक वेळी एक नाव सर्वात आधी पुढे आलं, श्री चंद्रकांत कानू खोत. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या हातात वह्या पोचल्या, खेळाच्या मैदानात नव्या स्वप्नांना बळ मिळालं, सांस्कृतिक कार्यक्रमातून गाव एकत्र आलं आणि अनेक गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला. हे कार्य फक्त कार्यक्रम नव्हते तर समाज घडवण्याचं एक मोठं अभियान होतं. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंब प्रबोधन, कामगार जनजागृती, शैक्षणिक मदत, आध्यात्मिक मार्गदर्शन अशा असंख्य माध्यमातून त्यांनी समाजसेवेची एक वेगळी ओळख निर्माण केली. रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अनेक भागांमध्ये त्यांच्या कार्याचा ठसा उमटला. कधी शब्दातून, कधी कृतीतून तर कधी शांतपणे मदतीचा हात पुढे करून त्यांनी माणसं जोडली. त्यांनी कधी प्रसिद्धीचा मार्ग निवडला नाही, ते निवडत गेले माणुसकीचा मार्ग. त्यांच्या शब्दात ताकद होती पण त्याहून मोठी ताकद होती त्यांच्या कृतीत. ते फक्त संस्था उभारत नव्हते, ते माणसं घडवत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण पुढे आले, काही समाजसेवक झाले, काही यशस्वी व्यावसायिक झाले तर काहींना आयुष्य जगण्याची नवी दिशा मिळाली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. कामगार भूषण, कामगार मित्र, जीवन गौरव यांसारखे पुरस्कार त्यांच्या कार्याची साक्ष देतात. पण एवढ्या मोठ्या कार्यानंतरही त्यांच्या स्वभावात आजही तोच साधेपणा, तीच आपुलकी आणि तेच हसतमुख व्यक्तिमत्व कायम आहे. हातात ज्ञानाची ज्योत, मुखात लोककल्याणाची वाणी आणि अंतःकरणात समाजसेवेची तळमळ. असा हा प्रवास एका व्यक्तीचा नाही तर एका विचाराचा आहे. एक असा विचार जो सांगतो समाजासाठी केलेलं कार्य कधीच व्यर्थ जात नाही. खरसईच्या मातीत उगवलेलं हे व्यक्तिमत्व आज हजारो लोकांसाठी प्रेरणेचं वटवृक्ष बनलं आहे आणि म्हणूनच आज त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत फक्त एक वाढदिवस नाही तर साजरा करत आहोत एका प्रेरणादायी प्रवासाचा अमृत महोत्सव. मान्य श्री चंद्रकांत कानू खोत साहेब, आपल्या कार्याला आमचा मानाचा मुजरा आणि वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा.